लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या सत्ताधारी एनडीएतल्या घटक पक्षांनी विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे। भाजपनं काल मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला। वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरुवात झालेला हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला। मात्र या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना थेट मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला। त्या महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला। चलो आपका क्या प्रॉब्लम है? Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is आवाज कम करो। solution नहीं। अरे इधर आओ। लेडीज पुलिस किसी से बात नहीं करनी है। Come over here. सगळ्यांनी इकडच्या महिलांमध्ये वा, इकडे महिलांमध्ये वा, इकडच्या महिलांमध्ये वा, गाड़ी चलाओ। उजव्या हाताच्या महिला पुढे वा, या सगळ्या महिला उजव्या हाताच्या मध्ये। तर महिलेकडून मंत्र्याला शिव्या खाव्या लागल्याची ही पहिली घटना आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे। तर हा महिलांचा विद्रोह संताप आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करणं साहजिकच असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण फडणवीसाच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं। आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। मोर्चा असेल, आंदोलन असेल, बैठका असेल, सभा असेल, त्यावेळी त्या ठिकाणी थोडा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो आणि पोलीस त्याचा मार्गही काढतात। पण मला असं वाटतं की काल मोठ्या प्रमाणावर 25,000च्या वर महिला भगिनी काल मुंबईमध्ये पोहोचल्या असल्यामुळे थोडा ट्रॅफिकचा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला, त्यावर काही नागरिकाचा संताप तयार झाला। त्यामुळं ते साधारण म्हणजे स्वाभाविक तो संताप आहे, काहींनी व्यक्त केला आहे। पुढं खबरदारी घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।